नमस्कार. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण मुलांच्या मोबाईल सुरक्षेसाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या सेटिंग्ज पाहणार आहोत. चला सुरू करूया. आजकाल अभ्यासासाठी आणि मनोरंजनासाठी घरातल्या लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन असतोच, बरोबर ना? मुलांच्या प्रगतीसाठी आणि शिक्षणासाठी त्यांना मोबाईल देणं ही अगदी योग्य आणि गरजेची गोष्ट आहे. पण लक्षात घ्या, कोणत्याही सुरक्षेशिवाय फोन मुलांच्या हाती देणे त्यांच्या कोवळ्या मनासाठी खूपच धोकादायक ठरू शकतं. कारण योग्य सेटिंग्ज नसतील तर अश्लील किंवा हिंसक व्हिडिओ अत्यंत सहजपणे मुलांपर्यंत पोहोचू शकतात. म्हणूनच आज आपण YouTube आणि Googleच्या अशा 2 महत्त्वाच्या सेटिंग्ज पाहणार आहोत, ज्या गेम चेंजर आहेत. पहिली आणि अत्यंत महत्त्वाची सेटिंग आहे सर्वांच्या आवडीच्या YouTube ॲपमध्ये. चला पाहूया ती कशी करायची. सर्वात आधी फोनमध्ये YouTube ॲप उघडा आणि उजवीकडे असलेल्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा. त्यानंतर थेट सेटिंग्ज मेनूमध्ये जा आणि तिथे असलेल्या जनरल या पहिल्याच पर्यायाची निवड करा. आता खाली स्क्रोल करा, तिथे रिस्ट्रिक्ट मोड दिसेल. तो पर्याय लगेच ऑन करा. हे अगदी सोपं आहे. बस, या एका छोट्याशा क्लिकमुळे मुले आता अयोग्य आणि चुकीच्या व्हिडिओंपासून पूर्णपणे सुरक्षित झाली आहेत. आता वळूया दुसऱ्या पायरीकडे. पाहूया Google Chromeवर सुरक्षित इंटरनेट कसं तयार करायचं. ह्यासाठी क्रोम ब्राउझर उघडा आणि सर्च बारमध्ये थेट सेफ सर्च असं टाईप करून सर्च करा. रिझल्ट्स आल्यावर पेज थोडं खाली स्क्रोल करा आणि सेफ सर्चच्या लिंकवर क्लिक करा. तिथे गेल्यावर तुम्हाला फिल्टर हा पर्याय दिसेल. तो लगेच सिलेक्ट करा. ही सेटिंग खूप महत्त्वाची आहे. हा छोटासा बदल असुरक्षित आणि सुरक्षित इंटरनेटमध्ये एक मोठी मजबूत भिंत उभी करतो. या दोन्ही सेटिंग्जमुळे अश्लील आणि हिंसक पोस्ट्स स्क्रीनवर दिसण्याआधीच आपोआप ब्लॉक होतात. एकदम भारी नाही का? याचाच अर्थ एक अतिशय सुरक्षित डिजिटल जग, जिथे मुलांचं शिक्षण आणि मनोरंजन विना धोका पार पडतं. थोडक्यात काय, अभ्यासासाठी मोबाईल देणं अगदी योग्य आहे, पण तो असुरक्षित ठेवणं ही खूप मोठी चूक आहे. हे विश्लेषण इतरांसोबत नक्की शेअर करा. विचार करा, आज आपल्या घरातील मुलांचे मोबाईल खरोखर सुरक्षित आहेत का?